दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पगार यांच्या निधनानंतर या भागाची जबाबदारी कुणावर सोपवली जाणार याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागून आहे। दुसरीकडे तेवढ्या ताकदीचा नेता पक्षात कोण असेल बरं या विचारानं दस्तूर खुद्द काही पदाधिकारीच डोकं खाजवत आहे। खरं तर सध्याची परिस्थिती पाहिली तर अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादीची वाताहत झाल्याची भावना कार्यकर्ते खाजगीत बोलून दाखवत आहे। अजितदादांची अकाली एक्झिट साऱ्यांच्याच मनाला चटका लावून देणारी आहे। पक्षातला सर्वोच्च नेताच निघून गेल्यानं नेत्या कार्यकर्त्यांसह साऱ्यांचंच अवसान गळून गेलं। तरीही सुनेत्राताईंनी डोंगरा एवढं दुःख बाजूला ठेवून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। लागलीच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुराही खांद्यावर घेतली। सुनेत्राताईंचं अनुकरण पक्षातल्या अन्य नेत्यांनी करणं आवश्यक आहे। भुजबळ यांच्यासारखे दिग्गज नेते पक्षात असल्यानं त्यांनीही आपापल्या जिल्ह्यात पक्षाची जबाबदारी खांद्यावर घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। पण दादांच्या पक्षात त्यांच्या पक्षाची वाताहत झाल्याचं दिसून येत आहे। निदान नाशिक जिल्ह्याच्या बाबतीत तरी असं म्हणायला हरकत नाही। पक्षानं त्यांच्यावर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती। त्या रवींद्र पवारांचंही दादांच्या पाठोपाठ निधन झालं। पगार नियमितपणे बैठका घेत आणि त्या माध्यमातून त्यांनी मालेगाव पासून ते थेट येवल्यापर्यंत पक्ष जिवंत ठेवला होता। ते गेल्यानंतर या भागातलं पक्षाचं काम थांबलं की काय असं वाटायला लागलंय। पुढचा अध्यक्ष ठरवणं गरजेचं असलं तरी त्या बाबतीत पक्षीय पातळीवर कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीये। कारण भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुका आहेत। त्याआधी 500-550 ग्रामपंचायतीच्याही निवडणुकांचा धुराळा उडणार आहे। त्यामुळे इच्छुकांची मतं जाणून घेणं असो की पक्षाची रणनीती ठरवणं असो यासाठी जिल्हाध्यक्ष पदाच्या खुर्चीत कुणीतरी विराजमान असणं आवश्यक आहे। शिवाय इच्छुकांनाही आपली इच्छा प्रदर्शित करण्यासाठी जिल्हाध्यक्ष हवा आहे। कारण प्रदेशाध्यक्षांकडे जाऊन कुणी आपलं म्हणणं मांडू शकणार नाही। जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक 7 आमदार आहेत। त्यातले 2 मंत्री आहेत। त्यापैकी कुणीतरी पक्षाला सावरण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे। निदान ज्येष्ठ नेते म्हणून छगन भुजबळ यांनी तरी पक्षाला सावरण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा। पण ते तर सोडाच, अन्य एकही आमदार पुढे येऊ शकला नाही। जो तो आपापलं बघत असल्याची खंत कार्यकर्ते खाजगीत बोलून दाखवत आहेत।